ग रे सा नि रे रे ग म प म ग रे सा प म ग रे सा नि रे रे ग म प म ग रे सा नव्या दिशा नवे स्वप्न जीवन दृष्टी नव्या दिशा नवे स्वप्न जीवन दृष्टी गोखले एज्युकेशन सोसायटी गोखले एज्युकेशन सोसायटी. नमस्कार, मी सौ मीना खरात गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नामदार गोपाळकृष्ण गोखले हायस्कूल बोरिवली पश्चिम येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज 26 जुलै संपूर्ण भारतात हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण 26 जुलै 1999 या दिवशी भारताने कारगिल युद्धात विजय मिळवला. आज आपल्या शाळेत आपण हा कार्यक्रम कारगिल विजय दिवस यूट्यूबच्या माध्यमातून साजरा करणार आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी तसेच निवृत्त ब्रिगेडियर श्री संग्राम दळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका व ज्या सीमेवरच्या जवानांच्या माऊली म्हणून ओळखल्या जातात त्या श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई या सुद्धा आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत. तसेच बोरिवली युनिटचे अधीक्षक माननीय श्री M.K. चोबे सर हे सुद्धा आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. तसेच नामदार गोपाळकृष्ण गोखले हायस्कूल या शाळेचे प्राचार्य माननीय श्री बंदछोडे सर हे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच शिक्षक वृंद, आजी माजी विद्यार्थी, पालक वर्ग या सर्वांचे या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. 26 जुलै 1999 हा दिवस सर्व भारतीयांसाठी अविस्मरणीय व अभिमानास्पद आहे. कारण याच दिवशी भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानाला पराभवाची धूळ चारली. जवळपास 2 महिने चाललेल्या या युद्धात भारतीय सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमाचं व भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचं दर्शन साऱ्या जगाला झालं. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राचार्य श्री बंदछोडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. गोखले एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री पंडित सर, संस्थेचे सचिव सर डॉक्टर M.S. गोसावी साहेब, संस्थेच्या HR डायरेक्टर डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम, मुंबई विभागाच्या सचिव डॉक्टर संत मॅडम, मुंबई झोनचे अधीक्षक माननीय श्री चौबे सर, आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री संग्राम दळवी साहेब व श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई मॅडम, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कारगिल विजय दिवस हा यूट्यूबच्या माध्यमातून साजरा करीत आहोत. कारगिल दिवस हा साजरा करत असताना सुरुवातीला आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत यांचं मी या ठिकाणी सरचं स्वागत करतो. कारगिल विजय दिवस आपण प्रथमच साजरा करीत आहोत आणि ह्या वर्षीपासून ती परंपरा आपण पुढे चालवणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला आजच्या या कार्यक्रमात जे प्रमुख पाहुणे लाभले आहेत त्यांचं सुरुवातीला मी स्वागत करून या ठिकाणी त्यांचा थोडक्यात परिचय करून देणार आहे. ब्रिगेडियर श्री संग्राम दळवी यांचा थोडक्यात परिचय. गोखले हायस्कूलचे 1979चे बॅचचे हे माजी विद्यार्थी. शाळेत असताना शिस्त व इतर ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी बराच सहभाग घेतला व आपल्या अंगी एक शिस्त त्यांनी आणली आणि पुढे जाऊन कॉलेजला गेल्यानंतर NCC ही ॲक्टिव्हिटी त्यांनी घेतली आणि खऱ्या अर्थानं त्यांचं
सैनिकी जीवनाचा हा प्रवास सुरू झाला. 1985 साली दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी जी परेड होते त्या परेडमध्ये श्री संग्राम दळवी यांनी सहभाग घेतला होता. त्या ठिकाणी जे संचलन होतं त्यात भाग घेतला होता आणि त्यानंतर ते डायरेक्ट सैन्य दलामध्ये रुजू झाले. त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे घेण्याचं कारण की त्यांनी प्रत्यक्षात कारगिल युद्धामध्ये 1999 रोजी ते सहभागी होते आणि त्याच वेळेस त्यांच्याकडे कामगिरी होती शिखर 5220 की जे समुद्रसपाटीपासून 17,200 फुटावरती आहेत. ते ठिकाण म्हणजे तुर्कुट सेक्टरवरती त्यांची नेमणूक झाली, त्यांच्या कंपनीची नेमणूक झाली आणि 14 आणि 15 जुलै रोजी रात्री त्यांनी आपल्या कंपनीसह त्या ठिकाणी विजय प्राप्त केला आणि या विजयाच्या प्रित्यार्थ त्यांना सेना मेडल हे पण देण्यात आलं. त्यानंतर ते 2020 मध्ये लष्करातून निवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर दीपशिक्षा गुरुकुल सैनिक शाळा चिखलदरा येथे ते सैनिक घडवण्याचं कार्य हे करत आहेत आणि देशासाठी जे सैनिक हवेत त्यांना घडवण्याचं काम ते या शिक्षण संस्थेकडून करतात. या ठिकाणी मी थोडक्यात परिचय सांगणार आहे, पण यांचं हे जे कार्य आहे हे कार्य खूप महान आहे, म्हणून त्यांच्या या कार्याला आपल्या सगळ्यांकडून मी सॅल्यूट करतो. जय हिंद. त्याचबरोबर आजच्या आपल्या दुसऱ्या ज्या पाहुण्या आहेत माननीय श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई, ह्या आपल्या संस्थेच्या आर्यभट्ट हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी. सैन्य दलाबद्दल आत्मीयता आणि अभिमान असणाऱ्या काही जणांना त्यांनी एकत्र करून 4 ऑक्टोबर 2009 रोजी त्यांनी एक लक्ष्य फाउंडेशनची स्थापना केली. लक्ष्य फाउंडेशनकडून भारतीय सैनिकाच्या त्यागाच्या कथा ह्या दृकश्राव्य माध्यमातून या नेहमी सादर केल्या जातात. उज्ज्वल आणि उद्याचा तरुण हे त्यांच्यापर्यंत सैनिकांचं जीवन जावं आणि आज भारतीय सैनिकांच्या प्रती नितांत आदराची भावना तरुणांकडून आणि नागरिकांकडून त्यांच्या मनामध्ये जागवण्याचं काम हे कार्य लक्ष्य फाउंडेशन करत असते आणि करत आहे. आत्तापर्यंत त्यांनी 15 मिशन्समध्ये सौ प्रभू देसाई यांनी 600 पेक्षा जास्त नागरिकांना त्या ठिकाणी नेऊन प्रत्यक्ष सैनिकांचे जीवन कसं असतं याबद्दलची त्यांना माहिती करून दिलेली आहे. शिवाय निरनिराळ्या आर्मी कॅम्प्समध्ये व सियाचीन या ठिकाणी असणारं ते जवानांचं हॉस्पिटलमधल्या सैनिकांनासुद्धा त्या नेहमी भेटत असतात. 26 जुलै रोजी सैन्य दलातर्फे द्रास येथे कारगिल विजय दिवस हा साजरा केला जातो आणि गेल्या 8 वर्षापासून लक्ष्य फाउंडेशनला त्या ठिकाणी आमंत्रित केलं जातं आणि आज याच दिवशी मॅडम आपल्याला त्या ठिकाणी पोहोचलेल्या दिसतात. वर्तमानपत्र, TV चॅनल्स यांच्यामार्फत लक्ष्य फाउंडेशन सैनिकांच्या प्रती कृतज्ञता जागृत ठेवण्यासाठी अखंड असं हे लक्ष्य फाउंडेशन कार्य करत असतं. श्रीमती अनुराधा देसाई यांच्याबद्दलची एक छोटीशी क्लिप
व्हिडिओ या ठिकाणी आपणा सर्वांना दाखवला जाईलच आणि त्याचबरोबर आपले माजी ब्रिगेडियर संग्राम दळवी यांचा व्हिडिओसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईलच. तर असा हा आजचा आपला कारगिल विजय दिवस आपण आज साजरा करीत आहोत. त्यासाठी सर्वांनी यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करून त्याला लाईक करावं अशी एक विनंती करतो आणि या ठिकाणी माझे प्रास्ताविक व स्वागत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय सैनिक त्यांचे कार्य, युद्धामधील त्यांची भूमिका, त्यांच्या आजूबाजूचे वातावरण, येणारी संकटे यांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी, तसेच कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने माननीय प्राचार्य श्री बंदछोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही साजरा करीत आहोत. कारगिल विजय दिवसाबद्दल अधिक माहिती आपल्या समोर सादर करणार आहेत शाळेचे शिक्षक श्री पाटील सर. आज 26 जुलै कारगिल विजय दिवस. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोखले एज्युकेशन सोसायटीचे मुंबई विभागाचे अधीक्षक माननीय चौबे सर, तसेच प्रमुख पाहुण्या श्रीमती अनुराधा प्रभू देसाई, लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका, त्याचबरोबर आपले आजच्या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे श्री संग्राम दळवी, निवृत्त ब्रिगेडियर आणि हे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांनी कारगिल युद्धामध्ये सहभाग घेतला होता. त्याचबरोबर शाळेचे प्राचार्य माननीय बंदछोडे सर, माझे सहकारी शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणी, या तू युद्ध में बलिदान देकर स्वर्ग को प्राप्त करेगा अथवा विजयश्री प्राप्त कर पृथ्वी पर राज्य भोगेगा. गीतामधील याच श्लोकवरून भारतीय वीर जवानांनी प्रेरणा घेऊन पाकिस्तानी सैनिकांना आपल्या या मातृभूमीतून परतवून लावले आणि या कारगिल युद्धामध्ये विजय मिळवला. तब्बल 60 दिवस चाललेल्या या युद्धाचा शेवट 26 जुलै 1999 रोजी झाला. भारतीय सैन्याने सुरुवात केलेल्या ऑपरेशन विजयचा हा सफलतापूर्ण शेवट करून आपल्या मातृभूमीला पाकिस्तानी सैनिकांपासून मुक्त करण्याचे काम या आपल्या वीर जवानांनी केलेले आहे. आणि याच त्यांच्या आठवणीमध्ये, याच आपल्या वीर जवानांच्या सन्मानार्थ आज 26 जुलै हा दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करत असतो. यह दिन है उन शहीदों को याद कर अपने श्रद्धा सुमन अर्पण करने का, जो हंसते हंसते मातृभूमि की रक्षा करते हुए वीरगति को प्राप्त हुए. यह दिन समर्पित है उन्हें जिन्होंने अपना आज हमारे कल के लिए बलिदान कर दिया. कारगिल युद्ध हे कारगिल संघर्ष या नावाने देखील ओळखले जाते. कारगिल युद्धाची जर पार्श्वभूमी आपण बघितली, 1998 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये पोखरण येथे एक अणुचाचणी घेण्यात आली आणि त्याचाच हा एक भाग म्हणून पाकिस्तानी सरकारने त्यांना ही गोष्ट कदाचित आवडली नसेल आणि म्हणून त्या पाकिस्तानी सैनिकांनी किंवा पाकिस्तान सरकारने हे कारगिल युद्ध हे घडवून आणले. 2 महिने या चाललेल्या युद्धात भारतीय वीर जवानांनी पाकिस्तानी सैनिकांना, त्याचबरोबर पाकिस्तान समर्पित आतंकवाद्यांना भारतातून परतवून लावले. स्वतंत्रता का अपना ही एक मूल्य होता है जो कि वीरों के रक्त से चुकाया जाता है. या युद्धामध्ये 527 पेक्षा जास्त वीर जवान शहीद झाले आणि त्याचबरोबर 1300 पेक्षा जास्त जवान हे गंभीर झाले, ज्यामध्ये प्रामुख्याने कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन अनुज नायर,
मेजर पद्मपानी आचार्य, लेफ्टनंट मनोज पांडे, कॅप्टन सौरभ कालिया आणि त्याचबरोबर लीडर अजय आहुजा असे अनेक वीर जवान या युद्धामध्ये शहीद झाले. त्याचबरोबर या युद्धामध्ये 30,000 पेक्षा जास्त विविध सैनिकांनी, विविध वीर जवानांनी या युद्धामध्ये सहभाग घेतला होता आणि हे ऑपरेशन विजय मध्ये त्यांनी एक प्रकारे यशस्वी करून आणले. अपनी इस मातृभूमि पर सर्वस्व न्योछावर करने वाले अमर बलिदानी भले ही हमारे बीच नहीं है, मगर इनकी यादें हमारे दिलों में हमेशा हमेशा के लिए जिंदा रहेगी. शेवटी एवढंच म्हणेन, शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पे मिटने वालों का यही बाकी निशा होगा, यही बाकी निशा होगा. पुनश्च या वीर जवानांना मी विनम्र अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. 26 जुलै कारगिल विजय दिवस व कारगिल युद्धाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी येत आहेत आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी श्रावणी अवधूत जाधव, इयत्ता 10वी अ मराठी माध्यम व सानिका अविनाश चिकणे, इयत्ता 9वी इंग्रजी माध्यम. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुंबई विभागाचे अधीक्षक माननीय श्री चौबे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री बंडचोडे सर, सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कारगिल दिनाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतचित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. भारताच्या शौर्याचे प्रतीक म्हणून कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. कारगिल दिवस प्रत्येक वर्षी 26 जुलैला साजरा करतात. या दिवशी 26 जुलै 1999 साली झालेल्या कारगिल युद्धात पाकिस्तानसोबत लढताना शहीद झालेल्या जवानांना स्मरण केले जाते. हे युद्ध 3 मे 1999 साली या दिवशी सुरू झाले आणि 26 जुलै 1999 या दिवशी संपले. या युद्धात भारताने विजय प्राप्त केला. या दिवशी भारताचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री भारतीय सैन्याला आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या शौर्याबद्दल सलाम करतात. या युद्धात भारताच्या 2 लाख सैनिकांनी सहभाग घेतला होता. त्यातील 527 जवान शहीद झाले होते. या युद्धाच्या काळात आपल्या भारताचे पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी हे होते. या दिवशी भारताचे प्रधानमंत्री अमर जवान ज्योती नवी दिल्ली येथे श्रद्धांजली देण्यास जातात. सैनिकांचे शौर्य आणि आठवणी दरवर्षी कारगिल दिवस पूर्ण देशभरात साजरा केला जातो. सशस्त्र बलवान सैनिकांच्या स्मरणार्थ पूर्ण देशात हा दिवस सन्मानाने साजरा केला जातो. तसेच शहीद सैनिकांना श्रद्धांजली दिली जाते. आपल्या या सैन्याच्या बलिदानाला आपण कधीच विसरले नाही पाहिजे आणि हे बलिदान आपल्याला नेहमीच प्रेरित करीत राहील. मला भारतीय सैन्य तसेच सैनिकांचा खूप अभिमान वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. I am Sanika Avinash Chikne from Standard 9 English Medium. I am going to give you a speech on Kargil War. India is the land of the brave warriors. We fight to claim what is ours. Our Indian Army is full of such warriors, and in the year 1999, the world witnessed the bravery of our Indian Army when we conquered the Kargil War against Pakistan. India never invaded other country or forced war on them, and we are known for this. This is not because air armed forces or leadership are not capable of doing it. It's in culture, discipline and morals of our military. But when someone attacks on our country, we don't shy away. They fight back with vigor. Unfortunately, Kashmir, the amazing land, has remained a constant battleground between the two countries of India and Pakistan. This dispute began from the first Kargil War in 1947 to 1948, which led to the establishment of the LOC, Line of Control. The LOC still divides the land of Kashmir between India and Pakistan as part of the Simla Agreement in 1972. There was an agreement that neither India nor Pakistan would contest the border by making use of military. During the cold winter month, both the Indian and Pakistan guards abandoned their post only to return back in the spring. However, during the winter of 1998-1999,
A surprise attack took place from the Pakistan army and it became successful in crossing the LOC and into India's portion of Kashmir. In February 1999, at the same times as the winter invasion, the Lahore Declaration was being signed between the India and Pakistan, which was based on peace. After a few months, the Kargil War began between the two countries further for a series of bloody battles were fought between the two nations of India and Pakistan. In the Kargil War, 527 deaths was occurred on India's side. The battle posed a huge challenge for the Indian forces. In spite of this challenge, the Indian soldiers showed amazing bravery. After a long struggle, the Indian army became successful in pushing back the Pakistani forces across the line of control. This great struggle of Indian army has carved a places in heart of every Indian. This war was an unforgettable event in the history of India. Thank you. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑपरेशन विजयची सुरुवात केली. टीव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले. या कारगिल युद्धाबद्दल अधिक माहिती सांगत आहेत आपल्या शाळेच्या शिक्षिका सौ वैशाली राऊत मॅडम. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी तसेच निवृत्त ब्रिगेडियर सन्माननीय श्री संग्राम सर, लक्ष फाउंडेशनच्या सन्माननीय श्रीमती अनुराधा मॅडम, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई विभागाचे अधीक्षक सन्माननीय श्री चौबे सर, शाळेचे प्राचार्य सन्माननीय श्री बंदछोडे सर, माझे सहकारी शिक्षक, पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने कारगिल युद्धात विजय मिळवला. याला आज 22 वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धात शौर्य गाजवलेल्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी तसेच वीरमरण प्राप्त झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण हा दिवस कारगिल विजयी दिवस म्हणून साजरा करतो. या 22 वर्षात पाकिस्तानने भारतात अनेक अतिरेकी कारवाया घडवून आणल्या, परंतु रणांगणात भारत पाकिस्तानला नेहमीच वरचढ ठरला आहे. त्यामुळे पाठीमागून हल्ला करणे ही पाकची नेहमीची नीती झाली आहे. पाकिस्तानने 1999 साली कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. कारगिल हे शहर श्रीनगर लेह या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर वसलेले आहे आणि लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या या समुद्र सपाटीपासून 5000 मीटर उंचीवर आहे आणि तेथे हिवाळ्यामध्ये तापमान खूपच कमी असते, जवळजवळ उणे 20 अंश सेल्सिअस, आणि अशा या वातावरणात सैन्य तैनात करणे खूप अवघड जाते. म्हणून हिवाळ्यापूर्वी दोन्हीकडचे सैन्य माघारी घेऊन उन्हाळ्यात पुन्हा दोन्ही बाजूच्या सैन्याने आपापल्या चौक्यांचा ताबा घ्यावा असा अलिखित नियम दोन्ही देशांमध्ये असताना देखील पाकिस्तानकडून 1999च्या जानेवारी आणि फेब्रुवारी यांच्या पूर्वार्धात प्रथम टेहळणी पथके पाठवण्यात आली. त्यानंतर मार्चमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या तुकड्यांनी आगेकूच केली. रसद, दारुगोळा आणि हत्यारे पुढे आणण्यास प्रारंभ झाला. भारतीय सैन्याच्या चौक्यांवर पाकिस्तानी घुसखोरांनी ताबा मिळवला. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर 4 मे रोजी पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केल्याची बातमी एका मेंढपाळाकरवी भारतीय सैन्यांना मिळाली आणि म्हणून पाकिस्तानी सैन्याने कारगिलमध्ये केलेली ही घुसखोरी रोखण्यासाठी व त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय ही मोहीम राबविली. हे युद्ध तब्बल 2 महिने चालले. हा डोंगराळ प्रदेश असल्याने भारतीय जवानांना अनेक अडचणी आल्या. मात्र बोफोर्स तोफांचा मारा करत तसेच थेट उंच पर्वतरांगा सर करत भारतीय जवान लढत होते. भारतीय हवाई दलाने सुद्धा घुसखोरांच्या चौक्यांवर हल्ले सुरू केले. अखेर अथक प्रयत्नानंतर
4 जुलै रोजी संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. 5 जुलै रोजी तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कारगिलमधून पाकिस्तानी सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली. तरीही बरेच दिवस युद्ध सुरूच होते. अखेर 26 जुलै रोजी भारतीय लष्कराने कारगिल येथे आपल्या विजयाचा ध्वज फडकवला व हे युद्ध संपल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. या युद्धामध्ये आपले 527 भारतीय सैनिकांना वीरमरण आले. आपणा सर्वांना या भारतीय सैनिकाचे हे बलिदान नेहमीच प्रेरित करीत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन 1999च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोराने भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकवण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. या युद्धाबद्दल आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत आपल्या शाळेचे विद्यार्थी वैभव शिवनाथ म्हात्रे इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम व सौरभ संतोष सुतार इयत्ता 10वी अ मराठी माध्यम. Teacher and sir, I am Vaivesh Sinath Matre from Standard 10 English Medium. I am going to tell you about the Kargil War. The Kargil War was also known as the Kargil conflict. Was armed conflict between India and Pakistan from May to July in 1995 in the Kargil district of Kashmir and elsewhere along the line of control. In India, the conflict is also referred as the Operation Vijay, which was the name of the Indian military operation to clear out the Kargil sector. The Indian Air Force role in joining with Indian Army ground troops during the war was aimed at flushing out the Pakistan regular and irregular troops. During the war, the army from vaccinated Indian position along the LOC. This particular operation was given the codename Operation Safed Sea. The cause of the war was infiltration of Pakistani troops disguised as Kashmiri militants into position on the India side of the LOC, which serves as the de facto border between the two states in Kashmir. During the initial stage of war, Pakistan blamed the flight entirely on independent Kashmir insurgents, but documents left behind the casualties. A later statement by Pakistani Prime Minister, Chief of the Army Staff showed the involvement of Pakistani paramilitary forces led by the General Ashfaq Rashid. The Indian Army, later supported by the Indian Air Force, recaptured a majority of the positions on the Indian side of LOC. Facing international diplomatic opposition, Pakistani forces withdraw from the remaining Indian position along the LOC. The war is most recent example of high altitude warfare in the mountainous terrain. Air as such poses significantly logistically problem from the combating side. It is also the sole instance of direct conventional warfare between nuclear states, that is, those possessing nuclear weapons. India had conducted its first successful test in 1974. Pakistan, which has been developing its nuclear capability in secret since around the same time, conducted the first known test in 1998, just 2 weeks after the second series of tests by India. Thank you. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई विभागाचे अधीक्षक माननीय श्री चोबे सर, शाळेचे प्राचार्य माननीय श्री बंदछोडे सर, सर्व शिक्षक वर्ग, माझे विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला कारगिल विजय दिवस याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. ती सर्वांनी शांत चित्ताने ऐकावी ही नम्र विनंती. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी भारताने कारगिल युद्धात विजय मिळवला होता. कारगिल विजय दिवस हा 26 जुलै रोजी साजरा केला जातो. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून 205 किलोमीटर अंतरावर हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. 26 जुलै 1999 साली भारताने कारगिल युद्धात विजय मिळवला. हे युद्ध का आणि कसे घडले याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल हे शहर वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण म्हणजे हाच रस्ता. रस्त्याला अशा समांतर 160 किलोमीटर पट्ट्यातच पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली. तर कारगिलमध्येच नव्हे तर आग्रेकडील द्रास आणि नैऋत्येकडील मश्को अशा दोन्ही चौक्यांवर पाकिस्तानी सैन्यांनी घुसखोरी केली. द्रास आणि मश्को या अति उंचावरील
चौक्या आहेत. अति उंचावरील चौक्यांवर हिवाळ्यात सैन्य तैनात करणे अतिशय अवघड असल्याने हिवाळ्यापूर्वी दोन्ही सैन्यांनी माघार घ्यावी व उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर दोन्ही सैन्यांनी तेथे परत आपल्या चौक्यांवर यावे असे अलिखित समझौता भारत आणि पाकिस्तान यामध्ये कारगिल युद्ध आधीपर्यंत होता. पण यावेळेस मात्र तसे घडले नाही. भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर येण्याच्या आधीच पाकिस्तानी सैन्यांनी त्याच्यावर ताबा मिळवला व त्यामुळे कारगिल युद्ध भडकण्यास ठिणगी पडली. पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश परत आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैन्याने विजय ऑपरेशनची सुरुवात केली. टीव्हीवरून पाहिले गेलेले देशाने कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध असेल. 1999चा आपण घटनाक्रम पाहूया. 4 मेला अति उंचावरील ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने काबीज केली अशी माहिती भारताला मिळाली व 5 मे ते 15 मे या 10 दिवसांमध्ये भारतीय सैन्यांच्या लष्करांनी सर्वेक्षण करून पण त्यात आपल्या भारताचे कॅप्टन सौरभ कालिया हे बेपत्ता झाले व असे म्हटले जाते की पाकिस्तानी सैन्याने त्यांचा छळ करून त्यांना मारले गेले आहे. पण 26 जुलैला भारतीय सैन्यांनी हवाई दलाने पाकिस्तानी सैन्यांवर बॉम्ब हल्ले केले. यात MiG-21, MiG-23, MiG-27, जॅग्वार आणि मिरेज 2000 अशा अनेक लढाकू हवाई दलाने त्यांच्यावर हल्ला केला. पण 27 मेला MiG-27 हे याचा अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. पण पाकिस्तानी सैन्यांनी त्यांना युद्ध कैदी म्हणून घेतले. पण पुढच्या 8 दिवसात त्यांनी भारताला आपला MiG-27चा वैमानिक परत दिला. पण 12 जूनला दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांची दिल्ली येथे बैठक झाली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सरताज अजीज यांची दिल्ली येथे बैठक झाली. पण ती सुद्धा निष्फळ ठरली. पण 29 जूनला भारतीय सैन्याने टायगर हिल्स प्रदेशावर 2 चौक्या काबीज केलेल्याची माहिती मिळाली व थोड्याच दिवसात पूर्ण टायगर हिल्स प्रदेश भारताने काबीज केलेल्याची माहिती मिळाली. नंतर शरीफ यांनी पाकिस्तानी सैन्य कारगिलमधून मागे घेत असल्याची घोषणा केली आणि थोड्या दिवसांनी पाकिस्तानी सैन्यांनी माघार सुद्धा घेतली आणि 14 जुलैला ऑपरेशन विजयची यशस्वी झाल्याची माहिती मिळाली आणि 26 जुलैला ही कारगिल युद्ध संपल्याची औपचारिक घोषणा मिळाली. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, असं होतं कारगिल युद्ध. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शाळेला अभिमान वाटावा असे तेजस्वी व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. शाळेचे माजी विद्यार्थी तसेच आजचे प्रमुख पाहुणे निवृत्त ब्रिगेडियर माननीय श्री संग्राम दळवी यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. माझ्या गोखले शाळेच्या विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजच्या दिवशी 32 वर्षांपूर्वी आपल्या सैन्याच्या जाणबाज सैनिकांनी पराक्रमाची पराकाष्ठा करून कारगिल क्षेत्रामध्ये एक अभूतपूर्व विजय प्राप्त केला होता. कडाक्याची थंडी, 18,000 फुटावर असलेली ऑक्सिजनची कमतरता आणि शत्रूचा सतत गोळीबार अशा अनेक संकटांवर मात करत आपल्या सैनिकांनी शत्रूला धूळ चारली होती. 14 आणि 15 जुलैच्या रात्री मला सुद्धा 32 वर्षांपूर्वी हाच अनुभव मिळाला होता. तुर्तुक क्षेत्र हे कारगिलच्या पूर्वेला आहे. त्या ठिकाणी .5220 नावाच्या एका शिखरावर कब्जा करण्याचा माझ्या बटालियनला टास्क मिळाला होता. माझ्या कमांडिंग ऑफिसरनी या मोहिमेचे नेतृत्व माझ्यावर सोपवले होते आणि यासाठी मला 2 मिसाईल, 6 81 मिलीमीटर मोटर्स, 2 हेवी मशीन गन आणि 2 ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चर असा भला मोठा हत्यार आणि त्याबरोबर तेवढाच दारुगोळा यांचा साठा मिळाला होता. परंतु ही हत्यारे आणि दारुगोळा जवळच्याच एका 18,000 फुटावर असलेल्या शिखरावर पोहोचवणं आवश्यक होतं. पुढच्या 3 रात्रींमध्ये दर रात्री 4-4 फेऱ्या मारून आम्ही हा सगळा साठा त्या शिखरावर पोहोचवला. 14 जुलैची सकाळ मला अजूनही स्पष्टपणे आठवते. विजयाची खात्री तर होतीच, परंतु लढाईवरून परत न येण्याची मानसिक तयारी करणंही आवश्यक होतं. आम्ही सर्वांनी
आपापल्या घरी आप्तस्वकीयांना पत्र लिहिली. बरीचशी जुळवाजुळव करणं आवश्यक होतं. ते काम मी आटपलं आणि आराम केला. संध्याकाळी साधारणपणे 7 वाजता देवाचे नाव घेऊन आम्ही माझी कंपनी या मोहिमेवर निघालो. आदल्या दिवशी अमावस्या झाली होती, त्यामुळे रात्र जवळजवळ अंधेरी होती. पण रस्ता अतिशय खडतर होता. ऑक्सिजनच्या अभावामुळे आणि मध्ये शत्रूने लँडमाइन्स लावलेले असल्यामुळे वाटचाल करणं कठीण होतं. प्रत्येक सैनिकाबरोबर आपल्या हत्यारा व्यतिरिक्त आणखीन 20 ते 22 किलोचं वजन होतं. या सर्व गोष्टींमधून काळ्याकुट्ट अंधारातून वाट काढणं थोडं कठीण होतं. परंतु आमच्या फायर बेसनी शत्रूवर आपल्या सगळ्या हत्यारांचा भडीमार करून त्याला ऑलरेडी नामोहरण केलं होतं. आम्ही सकाळी 3 वाजताच्या सुमारास आपल्या लक्ष्यावर पोचलो. त्यानंतर झालेल्या 2 तासाच्या झपाटलेल्या अवधीमध्ये आम्ही शत्रूच्या सर्व बंकर्सवर कब्जा मिळवला आणि सकाळी 5 वाजताच्या सुमारास पॉईंट 5220 वर आम्ही तिरंगा रोवण्यास यशस्वी झालो. आजही तो क्षण आठवला की माझी छाती अभिमानाने भरून येते. हा क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. आपल्या भारतीय सैन्याच्या सैनिकांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या प्राणांची आहुती देत बऱ्याच वेळेला बराच सारा त्याग केलेला आहे. या त्यागाची जाणीव ठेवून आपण सर्वांनी देशाच्या उन्नतीसाठी हातभार लावणं आवश्यक आहे. माझ्याकडून आपल्या सर्वांना कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. काही माणसं तशी साधीच असतात, पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो. विचारात एक तेज असतं, बोलण्यात नम्रता असते आणि वागण्यात सौजन्य असतं. हृदयात असतो प्रेमाचा झरा. अशा या आपल्या प्रेमळ पाहुण्या लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. Young boys and girls of India, जय हिंद. ट्रांसफॉर्मेशन, परिवर्तन का मतलब है ट्रांसफॉर्मेशन. ये मैंने देखा 16 साल का बच्चा जो आर्म फोर्सेस में ज्वाइन होता है, वो जब 19 ईयर्स और 20 ईयर्स में बाहर आता है, ही बिकम्स अ जेंटलमैन. दैट इज ट्रांसफॉर्मेशन. पास नहीं कुछ भी देने को, पास नहीं कुछ भी देने को अपना यौवन देता हूं, ये कहकर वो बच्चा अपने कंधे पे एट द एज ऑफ 20 पूरे देश को अपने कंधे पे लेता है. दिस इज ट्रांसफॉर्मेशन. ये क्यों होता है? एटलीस्ट जो मेरा 14 साल से उनके साथ फॉर ऑल आर्म ऑल सर्विसेज, मे बी पैरामिलिट्री ऑल्सो, ये इसके लिए होता है क्योंकि courage, commitment, conviction, 3 C's and 4 D's, discipline, dedication, devotion, determination, जिसके बलबूते वो लोग ये काम कर सकते जो हम सोच सकते नहीं हैं. तो क्या ये 3 C's 4 D's सिर्फ उनके लिए है जिन्होंने यूनिफॉर्म पहना है? मेरे लिए नहीं है, आपके लिए नहीं है. ये देश मेरा है तो मुझे भी जहां मैं हूं इनको फॉलो करना है. अगर मैं भारतीय होने के हकदार बनना चाहती हूँ तो मुझ में भी ये डिसिप्लिन, डेडिकेशन, डिवोशन आना चाहिए. एंड 1 more D दिमाग में डाल दिया है जो मैंने उधर देखा. आई थिंक आई हैव 1 minute. मुझे 3 मिनट दिए तो मैं फास्ट बोल लेती हूँ. तो एक मैं दिमाग में डाल देना हूँ बोल देती हूँ कि एक एक्सपीरियंस बोलती हूँ. मुझे मिलिट्री हॉस्पिटल से फ़ोन आया था. मेरे कर्नल ने कहा था कि मेरा एक बंदा श्रीनगर से फ़ोन आया, उनका बंदा मिलिट्री हॉस्पिटल में है, सो जस्ट जाके बात करो. तो
मुझे लगा मुझ में इतनी जिम्मेदारी है कि उस बच्चे का हौसला अफजाई करूं, तो मैंने घर में बहुत रट लिया, ज्ञानेश्वरी, गीता, सब कुछ, एंड आई कॉल्ड हिम। तो वहाँ से मुझे फ़ोन आया, यस मैम, आई एम कैप्टन शौर्य हियर। आई सेड आई वांट टू मीट यू। मुझे पता चला आप बीमार हो। बोले मैम डोंट वरी, आप करवेनगर से मुझे मिल रहे, डोंट कम मैम, आई एम एब्सोल्युटली ऑल राइट। Ma'am, nothing has happened. There is a small scratch on my skull. Listen, nothing has happened. There is a small sketch on my skull. My left hand is in plaster. मेरे पेट पे ऑपरेशन हुआ है, सो थोड़ा सा वहाँ प्रॉब्लम है। और मेरा लेफ्ट लेग मेरे सामने हवा में उड़ गया क्योंकि मैंने माइन पे पैर रखा है। आई एम ऑल राइट मैम, एंड आई विल मीट यू। You don't worry. You pray for my buddy. Buddy is a partner. You pray for my buddy who has lost both his eyes. After nearly 10 months, मेरे घर की बेल बजती है सुबह सुबह और एक बंदा के कड़क सल्यूट मार के कहता है, आई एम कैप्टन शौर्य। यस, 1 year he came on bullet. हम सब कुछ कर सकते हैं, हमें सब कुछ करना है यहाँ रह के। मुझे आजकल सैनिक बोलते हैं कि मासी एक काम कर, इस समाज का टेक्सचर सुधार। माय डियर फ्रेंड लिसन, सैनिकों के लिए कुछ नहीं करना है, हमें अपना समाज का स्तर सुधारना है, जो टेक्सचर है वो बदलना है। लेट अस बी वर्दी ऑफ देयर सैक्रिफाइस। जय हिंद। आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आणि योग्य दिशा दाखवणारे बोरिवली युनिटचे अधीक्षक माननीय श्री M.K. चोबे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। आज के कारगिल विजय दिवस के कार्यक्रम में उपस्थित कार्यक्रम के प्रमुख अतिथि अपने स्कूल के 1968 10वीं के बैच के भूतपूर्व विद्यार्थी और कारगिल युद्ध के साक्षी सबके मित्र श्री संग्राम दलवी जी, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मित्रों, कारगिल विजय दिवस मनाते समय हम अपने जाबाज सेनानियों के शौर्य, साहस और उनके समर्पण के प्रति गर्व अनुभव करते हैं। पाकिस्तान के नापाक इरादे हमेशा नाकाम रहे हैं। हमारे देश के जाबाज सेनानियों ने अपने समर्पण और देशभक्ति की भावना से कारगिल युद्ध को विजय में बदल दिया। हमारे देश की संप्रभुता, देश की एकता की रक्षा के लिए हमारे जाबाज सिपाही सेनानी हमेशा कटिबद्ध हैं। आज हम उन सभी भारत के सेना, उनके प्रत्येक सदस्य और उनकी प्रत्येक अधिकारी कैडर के लोगों के प्रति हम कृतज्ञता व्यक्त करते हैं। और ये विजय एक गौरव गाथा है हमारे देश के सेनानियों की। हम सब लोग मिलकर के अपनी कृतज्ञता के भाव प्रकट करते हैं और हमारे देश की सेना विश्व की सर्वोत्तम सेना सिद्ध हो, स्वीकार्य हो, यह मेरी मंगल कामना है। भारत माता की जय। शौर्य, निर्धार अन निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक सियाचीनच्या उणे 50 अंशापासून रणरणत्या वाळवंटाच्या अधिक 50 अंश सेंटीग्रेड तापमानापर्यंत, असीम आकाशापासून ते अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारा हा भारतीय सैनिक देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून त्याचा जागता पहारा असतो। म्हणूनच तुम्ही आपापल्या उबदार घरट्यात सुखाची झोप घेऊ शकता। दगाबाज दुश्मनाचा वार तो आपल्या निधड्या छातीवर झेलतो। म्हणूनच तुम्ही जल्लोषात अन उत्साहात उत्सव अन उरूस, सण अन समारंभ साजरे करू शकता। असा हा भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा,
कर्तव्य कठोर, निश्चयातही माणूसपणाची कवळी जपणारा, तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा भारतीय सैनिक, अशा सर्व सैनिकांना कोटी कोटी नमन करून आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे वळूया. उपस्थितांचे आभार मानणे ही आपली संस्कृतीच आहे. म्हणूनच आभार मानण्यासाठी येत आहेत आपल्या शाळेचे शिक्षक तसेच केंद्रीय समन्वयक समितीचे सदस्य श्री संके सर. नमस्कार, माझे नाव श्री विराज संखे. मी सहाय्यक शिक्षक म्हणून गोखले हायस्कूल येथे कार्यरत आहे. मला आज आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे व कमिटीचे आभार मानतो. आजचा कारगिल विजय दिवस या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुंबई विभागाचे अधीक्षक माननीय श्री चौबे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लक्ष्य फाउंडेशनच्या श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई मॅडम, श्री संग्राम दळवी सर, माजी विद्यार्थी निवृत्त ब्रिगेडियर, शाळेचे प्राचार्य माननीय श्री बंदछोडे सर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद, पालक व कार्यक्रमातील सर्व विद्यार्थी, या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीने व संस्थेच्या वतीने आभार मानतो. तसेच आजचा जो हा कारगिल विजय दिवस आहे, हा कार्यक्रम आपण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह चालवणार आहोत. त्यासाठी मी सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की जर अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब किंवा लाईक केलं नसेल तर कृपया करावं. व परत एकदा मी आयोजकांनी जो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. भारतीय सैनिकांना पुन्हा एकदा अभिवादन करून आपला हा आजचा कारगिल विजय दिवस हा कार्यक्रम येथे संपन्न झाला असे मी प्राचार्यांच्या वतीने जाहीर करते. आमच्या या कार्यक्रमाला लाईक आणि सबस्क्राईब करा, तसेच जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.